हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण. तर आज आपण देवघरातील आसन कसे शिवायचं ते पाहणार आहोत. आणि या ठिकाणी घरच्या ब्लाऊज पीसपासून अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही घरातल्या पीसपासून मी शिवून दाखवणार आहे. तर आज आपण कसं शिवायचं ते पाहू. तर एकमेकावर ते अस्तर आणि ब्लाऊज पीस ठेवला आहे आणि ब्लाऊज पीस आहे ते सरळ बाजू आतल्या बाजूने अशी ठेवून घेतली आहे आणि उलटी बाजू ते वरच्या बाजूने घेतली आहे. आणि अशा प्रकारे चारी बाजूने अस्तर शिवून घ्यायचं आहे आणि थोडीशी जागा ठेवायची आहे, कारण ते आतल्या बाजूने नंतर पलटून घ्यायचं आहे. कारण जी सरळ बाजू आहे ती वर येते आणि जे आपण साईडला शिवलेलं आहे ते आतमधून जातं. त्यामुळे अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. आणि जे साईडला रेड कलरचा कपडा राहिला होता तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, कारण त्याची फिनिशिंग चांगली येते. त्यामुळे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि जो थोडासा भाग ठेवला आहे त्यातून ती आतली बाजू पलटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित पलटून घेऊन आणि जे कडे कोपरे आहेत त्यामध्ये थोडीशी पेन किंवा अशी कात्री टाकून जे कोपरे आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. त्याची टोकं बाहेर काढून घ्यायची आहेत, त्यामुळे फिनिशिंग चांगली येते. किंवा आपल्या हाताच्या साह्याने पण आपण त्याला फिनिशिंग देऊ शकतो. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित करून घेतला आहे. आणि त्याच्या साईडने आपल्याला परत एकदा दाब शिलाई द्यायची आहे. चारी बाजूने दाब शिलाई देऊन घेऊयात. एकदम सोपं आहे आसन बनवण्याचं. आणि या ठिकाणी मी याला लेस वगैरे काही लावले नाही, कारण त्या ताईंची डिमांड होती की साधं एकदम बनवून द्या. आणि तुम्ही याला लेस वगैरे लावू शकता. बाजारात मिळतात खूप छान छान प्रकारच्या स्वस्तिकच्या. परत अशा 2 इंच अशा असलेल्या रेड कलरमधून किंवा गोल्डन कलरमधून तुम्ही जे सूट होईल तुमच्या कपड्याला ती लेस तुम्ही वापरू शकता. मी एकदम साधं शिवलेलं आहे. आणि यावर स्वस्तिक वगैरे काढू शकता लेसनेच. तुम्ही जसं आपण डिझाईन करू शकतो तसं व्यवस्थित आपण करू शकतो. यावर खूप छान प्रकारे होतं. पण त्या ताईंची अशी ऑर्डर होती की मला एकदम साधं शिवून द्या, मला डेली यूज करण्यासाठी पाहिजे आहे आणि त्याच्यावर लेस वगैरे नका लावू असं त्यांनी सांगितलेलं. त्यामुळे मी एकदम साधं सिंपल शिवलेलं आहे, पण एकदम छान आलेलं आहे आसन. त्यांनी मला रिप्लाय पण टाकला की ताई एकदम छान असं व्यवस्थित बसलं आहे देवघरात. अशा पद्धतीने चारी बाजूने ते शिवून घ्यायचं आहे. एकदम घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने 5 ते 10 मिनटामध्ये आपण हे आसन तयार करू शकतो.